काय झालं पंडितजी? काही चुकलंय का माझं? नाही, काही चुकलं नाहीये. पण मगाचपासून एक प्रश्न मला छळतोय. तुमचा आवाज हा जयंत कानिटकरांच्या बायकोसारखाच कसा? मला असं का वाटतंय की त्याच गाताय? योगायोग योगायोग असू शकतो ना पंडितजी? कारण माझा आणि त्या जयंत कानिटकरांचा काहीही संबंध नाहीये. म्हणजे माझा आणि त्यांच्या बायकोचा काहीही संबंध नाहीये असं म्हणायचं होतं. नाही, मी असं म्हणत नाहीये की तुमचा संबंध आहे. पण मी हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय की तुम्हा दोघींच्या आवाजात एवढं साधर्म्य कसं? मला पाणी पाणी मिळेल? हो. पण दोघींच्या आवाजात एवढा सारखेपणा? कदाचित तुम्ही म्हणताय तसं माझ्या आणि त्यांच्या आवाजात सारखेपणा असू शकतो. पण ते म्हणतात ना, एकाच प्रकारच्या आवाजाची पोत असणाऱ्या दोन वेगळ्या व्यक्ती असू शकतात. हो ना? हो, पण इतक्या वर्षात मला तरी असं काही जाणवलं. असू शकतं ना पंडितजी. म्हणजे कित्येकदा आपण पाहिलंय की काही जणांच्या दिसण्यात साम्य असतं किंवा कुणाकुणाच्या लकबी सारख्या असतात. म्हणजे आपल्या फिंगरप्रिंट सोडल्या तर आपल्याशी साम्य असणारी कुणी ना कुणीतरी व्यक्ती असते ना या जगात. तसंच कदाचित तुम्हाला माझ्या आणि त्यांच्या आवाजाच्या बाबतीत वाटलं असेल. ठीक आहे, हरकत नाही. जिथे थांबलो होतो तिथून सुरुवात करूया. हो. सा सा रे रे ग ग ध म म ध ध सा सा रे रे ग ग ध म म ध ध प. बस बस, ठीक आहे. आज थांबूया. पण उद्या मात्र मला तुमची अजून एकाग्रता हवी. ठीक आहे? नक्की काय कारण असेल या दोन आवाजातील साधर्म्यामागे? असो, प्रत्येक गोष्टीचा उलगडा होण्याची एक ठरलेली वेळ असते. कळेलच कधीतरी. लक्ष्मी, काय ग? काय झालंय तुला? आज तू जेवली का नाहीस नीट? जेवले? अगं, जेवलीस पण तुझी आवडती खीर नाही खाल्लीस तू. हं? हा ते अगं, हा ते वगैरे काय? लक्ष्मी, आपला व्यवसाय इतका वाढतोय आता. हा, प्रगती होतीये आणि आता तर आपण पिठाची पाकिटं खरूनही विकणार आहोत. खरंच सांग,
तुम्ही हा व्यवसाय सुरू केलात, मला तुझं आणि वीणाचं खूप कौतुक आहे. आणि सगळ्यात जास्त कौतुक मला हरीशचं वाटतंय. बघ ना, अगं आधी तो आपल्यात अजिबात नसायचा आणि आता किती मदत करतोय. हा, आणि हा आनंद साजरा करण्यासाठी वीणाने खीर बनवली आणि तू खाल्लीच नाहीस. चल चल, चला चला, आ करा, घ्या घ्या घ्या. भावना आणि सिद्धूने घर सोडलंय. सिद्धूने गाडे पाटील नाव टाकलंय. दोघं पत्र्याच्या घरात राहत आहेत. लक्ष्मी, अगं मग तू त्यांना इथे का नाही घेऊन आलीस आपल्या घरी? नाही म्हणजे एक क्षण मला माझ्या मनात विचार आला होता, पण मग त्या दोघांना त्या घरात पाहिल्यानंतर, वावरताना बघितल्यानंतर मला असं वाटलं की ते जे करतात ते योग्य आहे. अहो ते ना स्वतःच्या जीवावर स्वतःचा संसार उभा करण्याचा प्रयत्न करतात. आपण पण तेच केलं होतं की नाही? लक्ष्मी, अगं मान्य आहे आपणही तसंच केलं, पण आपली गोष्ट वेगळी होती अगं. आणि मुख्य म्हणजे तो काळ वेगळा होता लक्ष्मी. अहो असं काय करताय? इतकी वर्ष आपण मुलांवर संस्कार करतोय. प्रेम पुरेसं असतं सुखी आयुष्यासाठी. मग आता भावनाला काही वेगळं सांगू का मी? भावना, आज लक्ष्मी काकू आली, खरंच खूप बरं वाटलं ना. हो, पण सिद्धिराज, आज तुम्ही रेणुका काकूंची जरा जास्तच तोडून लागलात. हा, मला माहितीये, पण काय करणार आता? आपल्याला आधार द्यायची जेव्हा वेळ होती तेव्हा तिने बाजू घेतली का आपली? अहो असं काय करता? त्यांना ना कात्रीत सापडल्यासारखं होत असेल. त्यांना काकांच्या विरोधात जाऊन नाही बोलता येत. तू बोललीस ना विरोधात, तिला बोलायला काय हरकत आहे? अरे अरे आता या लाईटला काय झालं? काय माहिती. अरे अहो सिद्धिराज, माझी खूप कामं राहिली आहेत. थांब थांब थांब, भावना शांत हो, शांत हो. थांब. हो, टॉर्च लावते जरा. हा हा. कसं झालंय? अगं देवघरातला बल्ब तर चालूच आहे. हो ती नक्की बल्बच उडाला असेल. एक मिनिट बघा. हा, एक काम करतो, बोर्ड चेक करतो. सिद्धिराज, हा, अहो इथे मंदिराचा दिवा आहे ना. तेच कळत नाही मला. मी बोर्ड चेक करतो ना एकदा. बोर्ड तर चालू आहे. अगं नक्की बल्ब गेला असणार आहे. एक काम कर, कपाटात मी एक्स्ट्रा बल्ब ठेवला, तो आणतेस प्लीज. हो, आणते. सावकाश.